अँड वेलकम टू एस एस क्लास. तर स्टुडंट्स, आज आपण एक नवीन चॅप्टरला सुरुवात करतो आहे. हे ॲक्च्युली तुमचं फिजिक्सचा शेवटचा चॅप्टर आहे. याच्यामधले चॅप्टर आपले बाकी आहेत, मला माहिती आहे. पण मी मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट एक चॅप्टर टाकलं होतं. तुमचा त्याच्यावरती काही एवढा रिस्पॉन्स मला दिसला नाही, कारण मला असं वाटतं आहे की मे बी तुमचं ते चॅप्टर झालेलं आहे. ठीक आहे, जर तुम्ही ते चॅप्टर बघत नसाल तर मे बी मी त्याला थोडंसं डिले करतो आहे. नंतर तुमच्यासाठी मी ते चॅप्टर अपलोड करून देईल. या चॅप्टरच्या सुरुवातीला परत एकदा तुम्हाला मी रिक्वेस्ट करतो की ज्यांना वाटतं आहे की आपण जे चॅप्टर्स आहेत मधले, तुम्हाला असं वाटतं आहे की कुठलं चॅप्टर इम्पॉर्टंट आहे सर, ते आधी घेऊन घ्या. ठीक आहे, देन यू कॅन अपलोड अदर लेक्चर्स. ठीक आहे, मी ह्या चॅप्टरला मुद्दामून सुरुवात करतो आहे कारण मला तुमचा जो रिस्पॉन्स तिथे दिसला नाही, कदाचित ह्या लेक्चरवरती असू शकतो. ठीक आहे, तुमच्यासाठी सेमीकंडक्टर डिव्हायसेस हे असे चॅप्टर्स आहेत शेवटचे. बाकीचे जर मी बघितले तर शेवटचे 2-3 चॅप्टर्स असे आहेत की जे थेरॉटिकल असतात आणि मे बी याला वाचून तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकतात किंवा याच्यावरती खूप चांगल्या पद्धतीने आपण अभ्यास करू शकतो आणि खूप इझिली आपल्याला हे समजतात पण. आणि हे मार्क्स देऊन जाणारे चॅप्टर्स असतात. हे चॅप्टर्स जर आपण केले तर हे सोपं इझी पण असतात आणि मार्क्स पण देऊन जाणारे चॅप्टर्स असतात. ठीक आहे, तसंच हे आपलं एक चॅप्टर आहे. दिस चॅप्टर विल बी सेमीकंडक्टर डिव्हाइस म्हटलं आता याला. सेमीकंडक्टर डिव्हाइसेस ॲक्च्युली हे 4 मार्कासाठी, म्हणजे 4 ते 5 मार्क्ससाठी विथ ऑप्शनल तुमच्या नवीन सिलेबसनुसार देण्यात आलेलं आहे की 5 मार्कासाठी ह्या चॅप्टरवरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जातील. ठीक आहे, दॅट 5 मार्क्सचे क्वेश्चन तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकतात. ठीक आहे, खूप जास्त तरी आपण म्हणू शकतो की 5 मार्क म्हणजे खूप जास्त आहेत तरी पण बघितलं तर. ठीक आहे, त्याच्यावरती अभ्यास करा चांगल्या पद्धतीने, तुम्हाला याच्यावरती मार्क्स भेटू शकतील. ठीक आहे, परत एकदा तुम्हाला मी रिक्वेस्ट करतो, कारण सुरुवातीला माझी परत एकदा तुम्हाला रिक्वेस्ट आहे, यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, लेक्चर जर आवडलं, जर कन्सेप्ट समजल्या, जर मी सांगितलेल्या सेमीकंडक्टरविषयी जी इन्फॉर्मेशन आहे जर समजली तर प्लीज लाईक करायला विसरू नका. अगेन रिक्वेस्ट यू दॅट की जर तुमचे व्हॉट्सअपचे ग्रुप्स असतील, ठीक आहे, प्रत्येक शाळेचे किंवा कॉलेजेसचे आपण व्हॉट्सअपचे ग्रुप्स तयार करतो, तर त्या ग्रुप्समध्ये जरी आपल्या चॅनलचे व्हिडिओजला शेअर केलं तरी पण चालेल आणि शेअर करायला अगेन विसरू नका. ठीक आहे, परत एक रिक्वेस्ट करतो की व्हिडिओ जे आहे आपलं पूर्ण बघायला विसरू नका. ठीक आहे, नाव वी लेट्स स्टार्ट आवर सेमीकंडक्टर डिव्हायसेस. जशी मी आत्तापर्यंत सुरुवात करत आलेलो आहे कॅन यू रिकॉलपासून, आजही मी कॅन यू रिकॉलपासून ह्या चॅप्टरला सुरुवात करतो आहे. म्हणजे व्हॉट इज पी एन जंक्शन डायोड, हा पहिला क्वेश्चन कॅन यू रिकॉलमध्ये तुम्हाला दिला होता. मला ॲक्च्युली हे समजवायचं होतं की पी एन जंक्शन डायोड काय आहे, कारण हे 11वीमध्ये झालेलं पाहिजे होतं आणि बऱ्याचशा लोकांची 11वी झालेली किंवा नाही झालेल्यासारखीच असते. ठीक आहे, ऑलमोस्ट फक्त मग वर्ष निघून गेलेलं असतं, टाईम चालला गेलेला असतो. दे आर नॉट स्टडीड इन देअर 11th स्टँडर्ड अँड आफ्टर दॅट 12वीमध्ये मग हे नडत राहतं. ओके, इथे बघा हा जो काही कन्सेप्ट आहे, पी एन जंक्शन डायोड एक्झॅक्टली काय असतो. इथे जर तुम्ही बघितला असा व्हाईट कलरचा एक डायोड तुम्ही बघितला असेल, एक सर्किट असतं आपलं इलेक्ट्रिकल सर्किट, ब्लॅक कलरचं असतं ॲक्च्युली हे डायोडचा हा जो प्रकार आहे मी जे सांगतोय तुम्हाला, विच इज लुक्स लाईक अ ब्लॅक कलर. एवढा तर तुम्हाला ब्लॅक पोर्शन दिसेल, एवढा सगळा असा छोटासा असतो हा, एवढा ब्लॅक पोर्शन असतो आणि याच्यामध्ये मध्येच इथे कुठेतरी व्हाईट कलरची पट्टी तुम्हाला दिसायला भेटते. इथे असं व्हाईट कलरची पट्टी असते. ठीक आहे, एवढा जर पोर्शन तुम्ही बघितला तर हा एवढा व्हाईट कलरचा पोर्शन तुम्हाला दिसतो डायोडमध्ये. ठीक आहे, अँड देन आफ्टरवर्ड त्याच्या पुढे हा जो तुमचा असा सरकतो, पुढचा जो जाणारा जो डायोड आहे ॲक्च्युली दिस इज फ्रॉम हिअर, असं पुढे एक लाईन असते, 2 टाईप्स असतात आणि इथून परत एकदा जर तुम्ही नीट बघितलं तर हे असं एक ब्लॅक कलरचं पूर्ण एवढा पोर्शन येऊन जातो तुमच्याकडे, म्हणजे एवढा पोर्शन असा येतो. आता हा जो दिसतोय तुम्हाला ह्या पद्धतीने, याच्यामध्ये बघा ह्या पद्धतीने असतं, इकडचा हा पॉझिटिव्ह टर्मिनल असतो, इकडचा निगेटिव्ह टर्मिनल असतो. ठीक आहे, पहिले तर मी तुम्हाला सांगतो की हे पी एन जंक्शन डायोड ॲक्च्युली येतात कुठे आणि कुठे तुम्ही बघितले असतील. ठीक आहे, तुम्ही जर बघितलं तर व्होल्टेजेस जे स्टॅबिलायझर्स असतात, म्हणजे व्होल्टेजला स्टॅबिलाईज करण्यासाठी इन्व्हर्टर वगैरे असतात, टी व्ही असते आपली, टी व्हीच्या आधी व्होल्टेजला स्टॅबिलाईज करायचं, आधी जुन्या ज्या टी व्ही यायच्या ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही वगैरे, आणि जिथे लाईटची जी सप्लाय असे, जी इलेक्ट्रिकल सप्लाय
ती कमी जास्त होत राहायची कंटिन्युअस त्याचं व्होल्टेज कमी जास्त व्हायचं. तर त्याच्यासाठी स्टॅबिलायझर यूज करायचे. एवढं असायचं असं डिव्हाइस. याच्यावरती डायल असायचं किती व्होल्टेज पाहिजे त्याच्यासाठी, आणि इथे एक स्विच असायचा, बटन असायचं. हे गोल बटन असायचं, याला इकडे किंवा इकडे फिरवलं जायचं की जे व्होल्टेज आहे स्टॅबिलाईज केलं जातं, स्टेबल केलं जायचं. इथे एक डायल असायचं ज्याच्यामध्ये आपल्याला व्होल्टेज दाखवलं जायचं किती पाहिजे हे. तर अशा स्टॅबिलायझरमध्ये पण पी एन जंक्शन डायोडचा यूज व्हायचा. परत LED लाईट्स ज्या असतात, म्हणजे जी लाईटनिंग असते आपली, जे लाईटिंग असते आपली, त्या LED लाईटिंगमध्ये पण पी एन जंक्शन डायोडचा यूज केला जातो. सोलर सेल तुम्ही बघितले असतील, सोलर पॅनल जे आहेत त्यांच्यामध्ये पण पी एन जंक्शन डायोडचा यूज होतो. रेक्टिफायर्स असतात, ठीक आहे. मोठमोठाले जे ट्रान्सफॉर्मर तुम्ही बघितले असतील, DP वगैरे असतात ना, या मोठमोठाले आपले पोल्स असे लावले असतात. याच्यावरती एक ट्रान्सफॉर्मर तुम्ही बघितला असेल, मोठमोठालेच ट्रान्सफॉर्मर, ठीक आहे. तर रेक्टिफायर म्हणून पण काम केलं जातं ह्याच्यासाठी, ठीक आहे. असं बघितलं असेल तुम्ही इथे कुठेतरी, इथे डिव्हायसेस असतात समथिंग लाईक दिस, इथे मध्ये काहीतरी असतं याचं, ठीक आहे. असं ट्रान्सफॉर्मर असतं. इलेक्ट्रिकल पोल जे असतात आपले, लाईट असते ही, लाईट येणारी, मग इथून कुठेतरी पोल्सवरती लाईट सप्लाय केली जाते, ठीक आहे. असे रेक्टिफायर्स किंवा मोठमोठाले AC टू DC कन्वर्ट करण्यासाठी, AC करंटला DC मध्ये कन्वर्ट करण्यासाठी रेक्टिफायरचा यूज केला जातो. आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये 2 टाईपचे रेक्टिफायर पण बघायचे, दॅट इज हाफ वेव्ह अँड फुल वेव्ह रेक्टिफायर्स. म्हणून मी याच्यावरती जास्त इथे बोलत नाही, पण तुम्हाला पी एन जंक्शन डायोड सांगतो आता नेमकं काय असतं, ठीक आहे. तुम्हाला एक आयडिया आली असेल की हे कुठे असतात आता, ठीक आहे. तर पी एन जंक्शन डायोड म्हणजे काय असतो बघा. इट इज अ फॉर्म, म्हणजे इट इज फॉर्म वेन. कधी बनतो हा बघा, वेन अ पी टाईप सेमीकंडक्टर इज फ्यूज टू अन एन टाईप सेमीकंडक्टर. म्हणजे हा जर पी टाईप सेमीकंडक्टर असेल, ठीक आहे, आणि हा फ्यूज होईल विथ द एन टाईप सेमीकंडक्टर सोबत, जेव्हा फ्यूज होईल त्यावेळेस दॅट क्रिएटिंग अ पोटेन्शियल बॅरियर तयार करतं. काय तयार करतं हे? पोटेन्शियल बॅरियर अक्रॉस द डायोड जंक्शन, ठीक आहे. तर तो असतो आपला पी एन जंक्शन डायोड. म्हणजे पी टाईप आणि एन टाईप जिथे फ्यूज होतात, एकत्र येतात, त्याला जंक्शन म्हटलं जातं. आणि असे पी टाईपचे आणि एन टाईपचे सेमीकंडक्टर मिळून पी एन जंक्शन डायोड बनवतात, ठीक आहे. कसा हा डायोड तुम्ही असा बघितला असेल, पी एन जंक्शन डायोड समथिंग लाईक दिस, एक डायोड फॉर्म होतो. दॅट इज हा काय करतो, पी एन जंक्शन डायोड एन टाईपचा जेव्हा ते फ्यूज होतात त्यावेळेस ते पोटेन्शियल बॅरियरला, पोटेन्शियल बॅरियर व्होल्टेजला क्रिएट करतात अक्रॉस द डायोड जंक्शन. म्हणजे जिथे जंक्शन आहे, दोघं एकत्र आलेले पी टाईप आणि एन टाईपचं जिथे जंक्शन आहे तिथे पोटेन्शियल बॅरियर व्होल्टेज क्रिएट होतं अक्रॉस द पी एन जंक्शन डायोड, अँड दिस इज नथिंग बट अ पी एन जंक्शन डायोड असतो आपला. हा काय असतो आपला? पी एन जंक्शन डायोड. मला डेफिनेटली ही एक माहिती होती, किंवा मला माझ्या माइंडमध्ये परत एकदा क्वेश्चन आला होता की तुम्हाला पी टाईप सेमीकंडक्टर नक्की माहिती नसेल, बाकीच्यांना माहिती असेल, बाकीच्यांना माहिती नसेल, एन टाईप सेमीकंडक्टर पण माहिती नसेल, आणि डेफिनेटली सेमीकंडक्टर पण बऱ्याच लोकांना कन्फ्युजन असेल, आणि अजून एक कन्फ्युजन असेल पोटेन्शियल बॅरियरबद्दलचं, ठीक आहे. तर ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो एकदा, अँड देन वी ट्राय टू गो फॉरवर्ड इन दिस क्वेश्चन, ठीक आहे. तर म्हणून मग तुम्हाला हा पी एन जंक्शन डायोड एक्झॅक्टली समजून जाईल की हा पी आणि एन टाईपला फ्यूज करून बनणारा जो जंक्शन आहे आणि तो जो डायोड बनतो त्याला पी एन जंक्शन डायोड म्हटलं जातं. सेमीकंडक्टर म्हणजे नेमकं काय असतं? तर बघा, दॅट इज आर अ मटेरियल, असं मटेरियल असतं ज्याची जी कंडक्टिव्हिटी असते, म्हणजे ते ॲक्च्युली कंडक्टर्स पण नसतात आणि नॉन कंडक्टर्स पण नसतात. म्हणजे इन्सुलेटर पण नसतात आणि कंडक्टर्स पण नसतात. मेटलसारखे पण बिहेव करत नाही, नॉन मेटलसारखे बिहेव पण करत नाही. म्हणजे यांची जी कंडक्टिव्हिटी असते ती मध्ये असते. कंडक्टरच्या मध्ये कॉपर एक वायर जर असेल, ठीक आहे, म्हणजे जर आपण कंडक्टर आणि नॉन कंडक्टरचा विचार केला तर जसे इलेमेंट्स आहेत, सिलिकॉन आहे, जर्मेनियम आहे, तर हे सेमीकंडक्टरमध्ये येतात. आणि कंपाऊंडचा जर विचार केला, गॅलियम आर्सेनिक असेल किंवा कॅडमियम असेल, तर हे पण कुठे येतात? कंडक्टर्समध्ये येतात. म्हणजे सेमीकंडक्टर कुठले असतील? सेमी म्हणजे काय म्हटलं यांनी? सेमी कंडक्टरसारखे, ठीक आहे ना. म्हणजे कंडक्टर पण नाही आहेत आणि नॉन कंडक्टर पण नाही आहेत, पण कसे आहेत? कंडक्टर सारखे आहेत, सेमी कंडक्टर म्हटलं गेलं, ठीक आहे. दॅट इज कंडक्टिव्हिटी बिटवीन काय असेल त्यांची, मेटल अँड इन्सुलेटरच्या मधली जी कंडक्टिव्हिटी दाखवतात त्यांना सेमी कंडक्टर्स म्हटले जातात, ठीक आहे. तर असे कुठले आहेत? पी टाईपचे आणि एन टाईपचे सेमीकंडक्टर्स आहेत. कुठले? पी टाईप अँड एन टाईप सेमीकंडक्टर. पी म्हणजे पॉझिटिव्ह आणि एन म्हणजे निगेटिव्ह टाईपचे, ठीक आहे. ह्यांना पण दाखवतो तुम्हाला पी टाईप अँड एन टाईपचे सेमीकंडक्टर नेमके कुठले कुठले असतात.
ठीक आहे. पी टाईपचा सेमीकंडक्टर म्हणजे बघा, व्हेन द ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी, ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटीला सांगतो मी तुम्हाला. ट्रायव्हॅलंट म्हणजे ज्याच्यामध्ये +3 इलेक्ट्रॉन व्हॅलेन्सी असते, याच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये +3 इलेक्ट्रॉन्स आहेत, त्यांना ट्रायव्हॅलंट कंपाऊंड्स ऑर एलिमेंट्स म्हटलं जातं. ठीक आहे. दॅट इज व्हॉट अ ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी म्हटलं जातं. ठीक आहे. व्हेन द ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी इज ॲडेड टू ॲन प्युअर सेमीकंडक्टर म्हणजे सिलिकॉन किंवा जर्मेनियम, ज्यांच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स असतात, आणि असे इम्प्युरिटी ज्याच्यामध्ये याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 3 इलेक्ट्रॉन्स आहेत. ठीक आहे. दॅट इज व्हॉट वेन अ ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी इज ॲडेड टू अ सेमीकंडक्टर, जसं सिलिकॉन किंवा जर्मेनियममध्ये जर मी ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी ॲड केली, दॅन इट इज सेट टू बी अ पी टाईप सेमीकंडक्टर्स, म्हणून त्याला म्हटलं जातं पी टाईप सेमीकंडक्टर. तुम्ही म्हणणार पॉझिटिव्ह का बरं, ते पण सांगतो पुढे आपल्याला. त्याच्यामध्ये मी तुम्हाला तुमच्यासाठी लिहून ठेवलेलं आहे चांगल्या पद्धतीने. ठीक आहे. तर बघा, ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी कुठल्या कुठल्या, जसं बोरॉन आहे, गेलियम आहे, इंडियम आहे, ॲल्युमिनियम आहे, त्यांच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये तुम्हाला +3 इलेक्ट्रॉन्स व्हॅलेन्सी दाखवेल. ठीक आहे. यांची व्हॅलेन्सी +3 असते. ठीक आहे. किती असते यांची व्हॅलेन्सी? +3 आहे. म्हणून जेव्हा पी टाईप म्हणजे पूर्ण जर सिलिकॉन असेल, ठीक आहे, म्हणजे सेमीकंडक्टर कुठला आहे, मी सिलिकॉनला घेतो आहे, मला पी टाईपचा सेमीकंडक्टर जर फॉर्म करायचा असेल, तर पी टाईपचा सेमीकंडक्टर माझ्याकडे असेल, तर प्युअर जर सेमीकंडक्टर मी सिलिकॉन किंवा जर्मेनियम घेतो, म्हणजे मी सिलिकॉन घेतो. बघा, इथे सिलिकॉन दिसतोय तुम्हाला, बरोबर आहे, हा सिलिकॉन आहे. नीट बघा, ह्या डायग्राममध्ये जे तुम्हाला दिसतंय इथे मध्येच, ठीक आहे, लुक ॲट हेअर, हा सिलिकॉन दिसतोय. ह्याच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये तुम्हाला 4 इलेक्ट्रॉन दिसत असतील. ठीक आहे. म्हणजे हे 4 इलेक्ट्रॉन्स ह्याच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये तुम्हाला दिसतील. ठीक आहे. मग जर पूर्ण सिलिकॉन असेल तर इथे बघा, हे एकमेकांशी बॉन्ड तयार करून घेतात इथे. ठीक आहे. इथे एकमेकांशी बॉन्ड तयार होतो, इथे सिलिकॉन एकमेकांशी बॉन्ड तयार करतोय. ठीक आहे ना. प्रत्येक ठिकाणी बॉन्ड तयार होतोय. ठीक आहे. तर इथे जर तुम्ही नीट बघितलं तर इथे एक इम्प्युरिटी ॲड केली आहे. कोणाची इम्प्युरिटी? बोरॉनला मी ॲड करून दिलं सिलिकॉनमध्ये. म्हणजे ही ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी आहे, ज्याच्याकडे +3 इलेक्ट्रॉन्स आहेत. ठीक आहे. आता +3 आणि 4 पॉसिबल आहे का? कारण जर तुम्ही सिलिकॉन बघितला, हा सिलिकॉन जर तुम्ही नीट बघितला, तर इथे सिलिकॉन राहिला असता, तर 1, 2, 3 आणि हा चौथा झाला असता, बरोबर? हे 4 झाले असते. अँड देन आफ्टरवर्ड ह्या सिलिकॉनचा एक, ह्या सिलिकॉनचा एक, ह्या सिलिकॉनचा एक, ह्या सिलिकॉनचा एक, म्हणजे इथे एकदम परफेक्टली बॉन्डिंग तयार झाली असती. ठीक आहे. पण प्रॉब्लेम काय झाला, की जेव्हा मी इम्प्युरिटी ॲड केली, मी बोरॉनला याच्यामध्ये ॲड करून ठेवला. बोरॉनला ॲड करताच काय प्रॉब्लेम क्रिएट झाला, की बोरॉनकडे 3 इलेक्ट्रॉन होते, 1, 2 आणि हा तिसरा, बरोबर आहे. या तिघांनी एक सिलिकॉनसोबत तरी बॉन्डिंग करून घेतली. ठीक आहे. बसून गेले मध्ये. पण प्रॉब्लेम क्रिएट झाला, की 1 इलेक्ट्रॉन इथे ह्या सिलिकॉनचा काय झाला, हा होल क्रिएट करून दिला याने. काय क्रिएट केलं याने? होल क्रिएट केलं. म्हणजे ह्या इलेक्ट्रॉनला पण काय पाहिजे आता, एक अजून काय पाहिजे, इलेक्ट्रॉन पाहिजे. तर ह्याच्यामुळे इथे होल तयार होतो, आणि हा होल कंटिन्युअसली त्याच्या नेबरिंग इलेक्ट्रॉनकडून, म्हणजे नेबरिंग एलिमेंटकडून एक इलेक्ट्रॉन घेत राहतो, आणि हा होल पूर्ण सेमीकंडक्टरमध्ये फिरत राहतो. ठीक आहे. आणि अशा केसमध्ये म्हणजे बघा, ॲट रूम टेम्परेचर, बरोबर आहे, जेव्हा मी ही इम्प्युरिटी याच्यामध्ये ॲड केली ना, इथे होल तयार झालेला आहे. ठीक आहे. हा पूर्ण होल इथे असेल एक. ठीक आहे. एक इलेक्ट्रॉनची इथे ॲक्च्युली गरज आहे आता. ठीक आहे. सो ॲट रूम टेम्परेचर अँड इलेक्ट्रॉन, ठीक आहे, अँड इलेक्ट्रॉन फ्रॉम नेबरिंग ॲटम, म्हणजे आता जिथे होल आहे तिथे नेबरिंग इलेक्ट्रॉन काय करेल आता, दॅट इज ॲट रूम टेम्परेचरलाच, हां, ठीक आहे, जे आपलं साधं हा आपला रूमचं टेम्परेचर असतं त्या टेम्परेचरला, फ्रॉम नेबरिंग ॲटमपासून कॅन जम्प इन टू द होल, म्हणजे नेबरिंग ॲटममधला जो इलेक्ट्रॉन आहे तो होलमध्ये जम्प करतो. ठीक आहे. दिस होल डिसॲपियर, आणि ते जे होल आहे ते डिसॲपियर होतं, पण जिथून इलेक्ट्रॉन आला तिथे परत होल क्रिएट होऊन जातं. दॅट इज न्यू होल इज क्रिएटेड, म्हणजे तिथे जिथून तो जम्प करतोय तिथे परत होल क्रिएट झाला. सो दॅट इज होल कॅन मूव्ह, म्हणजे हा जो होल आहे तो मूव्ह होत राहतो पूर्ण. कॅन कंट्रीब्यूट टू द करंट, म्हणजे करंट फॉर्मिंगसाठी हे काय करतं, कंट्रीब्युशन दाखवतो. सो ड्यू टू द लार्ज नंबर ऑफ होल, म्हणजे अशा सेमीकंडक्टरमध्ये जास्त प्रमाणामध्ये होल असल्यामुळे, अँड कंडक्टिव्हिटी ड्यू टू पॉझिटिव्ह चार्ज होल, ही कंडक्टिव्हिटी का बरं आहे, पॉझिटिव्ह चार्ज होलमुळे आहे. सो इट इज कॉल्ड अ पी टाईप जंक्शन, म्हणजे पॉझिटिव्ह टाईप सेमी कंडक्टर म्हटलं जातं. याला काय म्हटलं जातं, पॉझिटिव्ह टाईप सेमी कंडक्टर.
तसंच एन टाईप सेमीकंडक्टरचा पण प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, कारण इथे ॲक्च्युली आता ट्रायव्हॅलंटच्या जागेवरती पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटीला ॲड केला होता. म्हणजे आता जिथे +4 सिलिकॉन असेल तिथे 5+ इलेक्ट्रॉनला ॲड केलं जाईल आणि एन टाईपचा सेमीकंडक्टर तयार केला जाईल. एन टाईप म्हणजे आता इथे निगेटिव्ह असेल. काय असेल? निगेटिव्ह. सो वेन सिलिकॉन और जर्मेनियम क्रिस्टल इज फ्यूज विथ अ पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी सच ॲज अन आर्सेनिक किंवा अँटीमनीचा पेंटाव्हॅलंट अँटीमनी सारखे यूज केले जातील पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटीसाठी, जे सिलिकॉनमध्ये ॲड केले जातील. सो व्हॅलन्स ऑर्बिट गेट एन टाईप सेमीकंडक्टर भेटेल, म्हणजे निगेटिव्ह टाईपचा सेमीकंडक्टर तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे. सो दिस इज व्हॉट द पी टाईप अँड एन टाईप सेमीकंडक्टर. आणि असे पी टाईप सेमीकंडक्टर आणि एन टाईप सेमीकंडक्टरला काय केलं जातं? एकत्र केलं जातं आणि पी एन जंक्शन डायोड तयार केला जातो. ठीक आहे. सो दिस इज व्हॉट अ पी एन जंक्शन डायोड आपण त्याला म्हणतो. ठीक आहे. मग हे पी एन जंक्शन डायोडचा कन्सेप्ट आहे आपल्याकडे. पण सेकंड क्वेश्चन तुम्हाला काय म्हणतो की दॅट इज व्हॉट इज ब्रेकडाऊन व्होल्टेज अँड नी व्होल्टेज नेमकं काय आहे? हा प्रश्न पण तुम्हाला पडायला पाहिजे. ठीक आहे. सो दॅट नाव वेन ब्रेकडाऊन अँड नी व्होल्टेज. ठीक आहे, म्हणजे नी व्होल्टेज नेमकं कसं असतं बघा, त्याच्यामध्ये बरेचसे नी व्होल्टेजला नावं आहेत. नी व्होल्टेजला कट इन व्होल्टेज पण म्हटलं जातं किंवा थ्रेशोल्ड व्होल्टेज पण म्हणतात. काय म्हणतात त्याला? कट इन व्होल्टेज, अदरवाईज थ्रेशोल्ड व्होल्टेज, असे 2 टाईप्स आहेत. म्हणजे एकच नाव आहे ॲक्च्युली. नी व्होल्टेज, कट इन व्होल्टेज म्हणा किंवा थ्रेशोल्ड व्होल्टेज म्हणा. ठीक आहे. तर नी व्होल्टेज आणि थ्रेशोल्ड व्होल्टेज म्हणजे बघा, दॅट इज द फॉरवर्ड व्होल्टेज. कुठलं व्होल्टेज? फॉरवर्ड व्होल्टेज. ठीक आहे. द फॉरवर्ड व्होल्टेज ॲट विच येथे करंट थ्रू द पी एन जंक्शन स्टार्ट इन्क्रीजिंग. म्हणजे जिथे पी एन जंक्शनमधून करंट फ्लो होतो आहे, फॉरवर्ड व्होल्टेज जात आहे. ठीक आहे. द फॉरवर्ड व्होल्टेज ॲट विच द करंट थ्रू द पी एन जंक्शन. ठीक आहे ना, करंट कुठून जात आहे? पी एन जंक्शनमधून जात आहे. स्टार्ट इन्क्रीजिंग. इथे हे जे करंट आहे काय होत चाललं आहे? इन्क्रीज होतं आहे, वाढत चाललेलं आहे. दॅट इज नोन ॲज अ नी व्होल्टेज. त्याला काय म्हटलं जातं? नी व्होल्टेज म्हटलं जातं. म्हणजे पी एन जंक्शनमध्ये जिथे करंट रॅपिडली इन्क्रीज होईल, स्टार्ट इन्क्रीजिंग रॅपिडली, म्हणजे सडनली इन्क्रीज होताना तुम्हाला दिसेल. इथे डायग्राम दिसते का तुम्हाला? एक डायग्राम आहे. सपोज की दिस वन इज दॅट. इथून बघा, हे आहे करंट आणि हे आहे व्होल्टेज. ठीक आहे. सो दॅट वेन द करंट विल बी, म्हणजे आता हे करंट इथे आलं आहे. ठीक आहे. जिथे करंट सडनली इन्क्रीज झालं, ठीक आहे, रॅपिडली इन्क्रीज व्हायला सुरुवात होईल, तर त्याला म्हटलं जाईल नी व्होल्टेज, कट इन व्होल्टेज, अदरवाईज थ्रेशोल्ड व्होल्टेज. म्हणजे दॅट इज द फॉरवर्ड व्होल्टेज. ठीक आहे. ॲट विच द करंट थ्रू द पी एन जंक्शन स्टार्ट इन्क्रीजिंग रॅपिडली इज नोन ॲज अ नी व्होल्टेज. त्याला काय म्हटलं जातं? नी व्होल्टेज म्हटलं जातं. अँड ब्रेकडाऊन व्होल्टेज म्हणजे दॅट इज रिव्हर्स व्होल्टेज आहे. हे कुठलं होतं? फॉरवर्ड व्होल्टेज होतं. हे रिव्हर्स व्होल्टेज आहे. ॲट विच द पी एन जंक्शन ब्रेकडाऊन, तिथे पी एन जंक्शन काय होतं? आपला ब्रेकडाऊन होतो, इज नोन ॲज ब्रेकडाऊन व्होल्टेज. त्याला काय म्हटलं जातं? ब्रेकडाऊन व्होल्टेज म्हटलं जातं. आता इथे बघा, हा सडनली इन्क्रीज होतोय. ठीक आहे. म्हणजे काय आला? आपला हा नी व्होल्टेज झाला आणि हा झाला तुमचा ब्रेकडाऊन व्होल्टेज इकडचा. ठीक आहे. करंट विल बी सडनली काय होतं? इथे डिक्रीज होताना तुम्हाला दिसेल. सो दिस इज व्हॉट अ ब्रेकडाऊन अँड नी व्होल्टेज म्हटलं जातं. ठीक आहे. बट वी ऑल्सो नो अबाउट द फॉरवर्ड अँड रिव्हर्स बायस. काय म्हटलं आता आपल्याला? देन 2 गोष्टी पण आपल्याला माहिती पाहिजे. दॅट इज व्हॉट अ फॉरवर्ड अँड रिव्हर्स बायस. काय माहिती पाहिजे? फॉरवर्ड अँड रिव्हर्स बायस. तर फॉरवर्ड बायस म्हणजे बघा, दॅट इज मीन्स पुटिंग अ व्होल्टेज अक्रॉस अ डायोड. ठीक आहे. फॉरवर्ड बायस ना. ठीक आहे. मीन्स दॅट इज पुटिंग अ व्होल्टेज अक्रॉस अ डायोड दॅट फ्लो इझिली. दॅट काय? फ्लो होतं इझिली. while reverse bias means putting a voltage across a diode in which, ठीक आहे, in which the opposite direction. this is useful for the changing the alternate current and DC current. ठीक आहे ना. अल्टरनेट टू DC कन्वर्ट करण्यासाठी याचा यूज होतो. म्हणजे बघा, फॉरवर्ड बायस मीन्स दॅट पुटिंग अ व्होल्टेज अक्रॉस अ डायोड दॅट फ्लो इझिली. ठीक आहे ना. हे करंट कसं होतं तुमचं? इझिली फ्लो होतं, इझिली फ्लो होण्यासाठी. ठीक आहे ना. सो फॉरवर्ड बायस मीन्स पुटिंग अ व्होल्टेज अक्रॉस अ डायोड. कुठे? डायोडमध्ये त्याला पुट करायचं. दॅट इज फ्लो इझिली वाईल अक्रॉस अ रिव्हर्स बायस. ठीक आहे ना. सो दॅट इज रिव्हर्स बायस मीन काय? पुटिंग अ व्होल्टेज अक्रॉस अ डायोड इन विच, ज्याच्यामध्ये दॅट इज द करंट काय होतं? अपोजिट डिरेक्शनमध्ये येतं. ठीक आहे. हे पुढे जातं. हे कसं होतं? पुढे जातं. हे रिव्हर्समध्ये येतं, अपोजिट डिरेक्शनमध्ये आपलं करंट येतं. म्हणून याला फॉरवर्ड आणि याला म्हटलं तर रिव्हर्स, जे अपोजिटमध्ये येतं. ठीक आहे ना. सो दॅट इथे इझिली करंट फ्लो होताना दिसेल तुम्हाला. अँड दॅन
इट मीन्स पुटिंग द व्होल्टेज अक्रॉस द डायोड इन विच इज द अपोजिट डिरेक्शनमध्ये करंट होतं फ्लो होताना तुम्हाला दिसेल. दिस इज नथिंग बट अ फॉरवर्ड बायस अँड रिव्हर्स बायस म्हटलं जातं. फॉरवर्डचा अर्थ समजतो ना, पुढे पुढे जाणे, ठीक आहे, सेम डिरेक्शनमध्ये. रिव्हर्स म्हणजे अपोजिटमध्ये करंट येणं, ठीक आहे. दॅट इज वॉट अ फॉरवर्ड बायस अँड रिव्हर्स बायस म्हटलं जातं, ठीक आहे. सो दिस इज वॉट फॉरवर्ड अँड रिव्हर्स बायस. हे आपलं पूर्ण कॅन यू टेल होतं ॲक्च्युली. एवढ्या ज्या कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितल्या, हे सगळ्या कॅन यू टेलमधले सगळे छोटे छोटे क्वेश्चनला मी जरा एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला माझ्या पद्धतीने. पण नाव वी ट्राय टू अंडरस्टँड अबाउट दॅट इज पी एन जंक्शन डायोड ॲज अ रेक्टिफायर. काय करायचं आहे आपल्याला, रेक्टिफायर म्हणून याचा यूज करायचा आहे. तर रेक्टिफायर तुम्हाला माहिती आहे, मी परत एकदा सांगतो. दॅट इज द कन्व्हर्जन ऑफ ए सी व्होल्टेज इंटू अ डी सी व्होल्टेज. म्हणजे अल्टरनेटिंग करंटला डायरेक्ट करंटमध्ये कन्वर्ज करण्यासाठी रेक्टिफिकेशनचा यूज होतो. याला म्हटलं तर रेक्टिफिकेशन, बरोबर आहे. दॅट इज कन्व्हर्जन ऑफ ए सी व्होल्टेज इंटू अ डी सी व्होल्टेज इज कॉल्ड अ रेक्टिफिकेशन. काय असतं हे, रेक्टिफिकेशन असतं. अँड असं इलेक्ट्रॉनिक सर्किट जिथे मी यूज करतो आहे, दॅट इज अँड इलेक्ट्रॉनिक सर्किट विच रेक्टिफाईज द ए सी व्होल्टेज. म्हणजे एक इलेक्ट्रॉनिक सर्किट जे काय करतं आहे, रेक्टिफाय करतं आहे, ठीक आहे. काय करतं आहे, ए सी व्होल्टेजला रेक्टिफाय करतं आहे, त्याला म्हटलं तर रेक्टिफायर, ठीक आहे ना. म्हणजे अँड इलेक्ट्रॉनिक सर्किट विच रेक्टिफाईज ए सी करंट. अल्टरनेटिंग करंटला जे रेक्टिफाय करतं आहे, जे इलेक्ट्रॉनिक सर्किट अल्टरनेटिंग करंटला रेक्टिफाय करतं आहे, त्याला म्हटलं तर रेक्टिफायर. त्याला काय म्हटलं जातं, रेक्टिफायर म्हटलं जातं. सो असे दोन टाईपचे रेक्टिफायर आपल्याकडे येतात. एक आहे हाफ वेव्ह रेक्टिफायर आणि दुसरं असतं फुल वेव्ह रेक्टिफायर. दोघांचा आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे. सगळ्यात पहिले जाऊ आपण हाफ वेव्ह रेक्टिफायर नेमकं कसं असतं, ठीक आहे. म्हणजे एखादं जर व्होल्टेज असेल, इथे बघा, कन्व्हर्जन ऑफ अल्टरनेटिंग करंट टू डायरेक्ट करंट, बरोबर आहे. म्हणजे बघा, एखादं करंट जे फ्लो होतं ते अशी वेव्ह फॉर्ममध्ये येतं का नाही, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह डिरेक्शनमध्ये. म्हणजे हे पॉझिटिव्ह येतं आणि असं इकडे आहे आपला पॉझिटिव्ह, इकडे असतो निगेटिव्ह. म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह, ठीक आहे, अँड पॉझिटिव्ह निगेटिव्ह ह्या पद्धतीने आपलं करंट येत जातं, अल्टरनेटिंग करंट असतं, ठीक आहे. सो दॅट ह्याला कन्वर्ट करण्यासाठी हाफ वेव्ह रेक्टिफायरचा यूज केला जातो, ठीक आहे. म्हणजे आता असं इथून मला ए सी करंटला सोर्स करायचा आहे. म्हणजे जो मेन आहे 230 व्होल्टचा आर एम एस व्होल्टेज जे आहे, ठीक आहे, रूट मीन स्क्वेअर, ठीक आहे ना. दॅट इज व्हॉट ए सी जो करंट आहे, किती 230 व्होल्टचा करंट मला अल्टरनेटिंग करंटला पाठवायचा आहे. 50 हर्ट्जचा त्याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी आहे, ठीक आहे. तर ही प्रायमरी कॉईल आहे आणि ही असणारी आपली सेकंडरी कॉईल तुम्हाला दिसते. तर असं वेव्ह फॉर्मचं अल्टरनेटिंग करंट, ठीक आहे, जे एक पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं अल्टरनेट येत आहे, ठीक आहे. एकदा ते पॉझिटिव्ह असते, एकदा निगेटिव्ह, एकदा पॉझिटिव्ह, एकदा निगेटिव्ह, एकदा पॉझिटिव्ह, एकदा निगेटिव्ह येणारं करंट आहे माझं. म्हणजे असं येतं आहे, ठीक आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह असं करंट येतं आहे माझं, अल्टरनेटिंग करंट आहे, ठीक आहे. तर अशा अल्टरनेटिंग करंटला डायरेक्ट करंटमध्ये कन्वर्ट करायचं, डी सी करंटमध्ये, बरोबर आहे. म्हणजे जे सप्लाय आहे एकदम रेग्युलर सप्लाय तुम्हाला दिसेल, ठीक आहे. इथे जी डायग्राम दिसते, इथे डायोड रेक्टिफायरचा यूज केला गेला आहे, ठीक आहे. जसा पी एन जंक्शन डायोड आपण म्हणतोय, ठीक आहे. फिल्टरचा यूज केला गेला अँड व्होल्टेज रेग्युलेटरचा यूज केला गेला. अँड देन लास्टली यू कॅन गेट अ रेक्टिफाईड करंट. इथे दिसतंय तुम्हाला हे वेव्ह फॉर्मचं येणारं करंट, ठीक आहे. याला डायोडमध्ये टाकून काय केलं गेलं, रेक्टिफाय केलं गेलं. अँड आफ्टर रेक्टिफाय फक्त एकच वेव्ह याच्यामध्ये राहिली. म्हणजे एक तर ही पॉझिटिव्ह असेल, ठीक आहे, एक तर ही निगेटिव्ह असेल, ठीक आहे, एक तर ही निगेटिव्ह असेल. आपल्याला पुढे समजेलच की व्हॉट इज दॅट, एकदा एक्झॅक्टली व्हॉट इज अ पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. आता हे जे वेव्ह फॉर्मचं फिल्टर यूज केलं गेलं आणि व्होल्टेज रेग्युलेटरने हे पूर्ण करंट जर तुम्ही बघितलं तर एक सरळ येणारं करंट आहे. आता सपोज की असं जर करंट जे पॉझिटिव्ह निगेटिव्ह चेंज करतं आणि तुमचा टी व्ही चालू आहे, तर काय होईल, टी व्हीमध्ये काय होण्याची शक्यता आहे, शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता असते. फ्रीजमध्ये शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता असते. म्हणजे अल्टरनेटिंग करंट चालणार नाही सहसा, ठीक आहे. सो डी सी करंट और अल्टरनेटिंग करंटमध्ये कन्वर्जन होताना तुम्हाला दिसेल, ठीक आहे. म्हणजे हे परत परत कमी जास्त होत जाईल, बंद चालू होत जाईल, ठीक आहे, ऑन ऑफ होत जाईल, ठीक आहे. सो हेअर इज दॅट. मग असं पी एन जंक्शन डायोड ज्याच्यामध्ये प्रायमरी कॉईल जिथे ए सी करंट सप्लाय आहे आणि ही इकडची सेकंडरी कॉईल ए बीमध्ये तुम्हाला लावताना दिसेल, ठीक आहे. सो दिस इज व्हॉट हेअर. हा तुम्हाला लोड दिसेल, व्होल्टेज लोड, दॅट इज डी सी विथ द अल्टरनेटिंग पल्सेस याच्यामधून निघताना तुम्हाला दिसतील, ठीक आहे. तर इथे बघा, दॅट इज द सेकंडरी कॉईल ए बी, जिथे मी तुम्हाला दाखवतोय, दिस वन इज नथिंग बट अ सेकंडरी कॉईल आहे, ठीक आहे. सो दॅट ऑफ अ ट्रान्सफॉर्मर्स बघितलेत तुम्ही, मोठमोठाले ट्रान्सफॉर्मर असतात ना आपले, मोठमोठाले इलेक्ट्रिकल पोल्सवरती लावलेलं जे छोटंसं तुम्हाला ट्रान्सफॉर्मर दिसतं असं,
ठीक आहे. असं ट्रान्सफॉर्मर असतं की नाही, मोठमोठ्या याच्यावरती इलेक्ट्रिकल पोल्सवरती लावलेलं ट्रान्सफॉर्मर असतं हे. ठीक आहे. इथून आपल्या घरांपर्यंत इलेक्ट्रिकल करंट येतं किंवा मोठमोठ्या जे आपले सब स्टेशन्स असतात त्यांच्यापर्यंत करंट पोहोचतं. ठीक आहे. तर असं जे ट्रान्सफॉर्मर आहे, ठीक आहे, दॅट इज द सेकंडरी कॉईल ए बी ऑफ अ ट्रान्सफॉर्मर इज कनेक्टेड. ट्रान्सफॉर्मरची जी सेकंडरी कॉईल आहे तिला कुठे कनेक्ट केलं जाईल, इज कनेक्टेड इन अ सिरीज. कशामध्ये, सिरीजमध्ये, विथ अ डायोड डी, म्हणजे आपला पी एन जंक्शन डायोड आहे ना त्याच्यामध्ये. ठीक आहे. अँड द लोड रेजिस्टन्स आर एल. नीट बघा, ही जी कॉईल आहे हिला डायोड आणि लोडच्या सिरीजमध्ये लावलेलं आहे, एकानंतर एक आहेत ना, किंवा पॅरलल आपण म्हणतो, एकाच्या अल्टरनेटली असतात ना. ठीक आहे. तर हे बघा, पहिले आली तुमची कॉईल, नंतर येतो तुमचा पी एन जंक्शन डायोड आणि त्याच्यानंतर येतो तुमचा लोड. तर हे एकानंतर एक सिरीजमध्ये लावले गेलेले आहे. ठीक आहे. सो दॅट इज द सेकंडरी कॉईल ए बी ऑफ अ ट्रान्सफॉर्मर इज कनेक्टेड इन अ सिरीज विथ अ डायोड डी अँड द लोड रेजिस्टन्स आर एल. ठीक आहे. आर एल लोड रेजिस्टन्स यूज केलेला आहे. सो द यूज ऑफ ट्रान्सफॉर्मर हॅज टू ॲडव्हान्टेजेस. ट्रान्सफॉर्मर यूज करण्याचे दोन ॲडव्हान्टेजेस आहेत. एक म्हणजे इट अलाव अस टू स्टेप अप अँड ऑर अ स्टेप डाऊन द अल्टरनेटिंग करंट इनपुट व्होल्टेज ॲज पर दॅट रिक्वायरमेंट. म्हणजे जेवढी मला रिक्वायरमेंट आहे तेवढी मी काय करू शकतो, अल्टरनेटिंग करंटला स्टेप करू शकतो, और स्टेप अप किंवा स्टेप डाऊन करू शकतो. म्हणजे व्होल्टेजला इन्क्रीज किंवा डिक्रीज करू शकतो. ठीक आहे. म्हणजे मला जेवढं ट्रान्सफॉर्मर का बरं यूज करतोय मी, कारण जेवढं मला करंट लागणार आहे तेवढं मी पाठवू शकतो. ठीक आहे. जेवढं मला कमी करायचं आहे तेवढं मी कमी करू शकतो. दॅट इज व्हॉट, स्टेप अप अँड स्टेप डाऊन करण्यासाठी मी ट्रान्सफॉर्मरचा तिथे यूज होतो. म्हणजे आपल्याला इथे फायदा आहे एक. ठीक आहे. दॅट इज यूज ऑफ ट्रान्सफॉर्मर इज अलाउड टू द, दॅट इज टू ॲडव्हान्टेजेस. दुसरं ॲडव्हान्टेज म्हणजे इट आयसोलेट द रेक्टिफायर. हे रेक्टिफायरला काय करतं, इन्सुलेट करून ठेवतो, आयसोलेट करून ठेवतो. म्हणजे कारण की दॅट इज सर्किट, जो रेक्टिफायर आहे सर्किट फ्रॉम द मेन्स, म्हणजे जी मेन सप्लाय आलेली आहे आपली. ठीक आहे. ट्रान्सफॉर्मरला जी मेन सप्लाय टाकलेली आहे. ठीक आहे. टू रिड्यूस द रिस्क ऑफ द इलेक्ट्रिकल शॉक. कारण मेन करंटपासून, ठीक आहे, जी मेन सप्लाय लावलेली आहे ट्रान्सफॉर्मरला, त्याच्यापासून आपल्याला शॉक नको लागायला, त्याच्यापासून रिस्क कमी व्हायला पाहिजे, याच्यासाठी मला ट्रान्सफॉर्मरचा यूज करावा लागतो. तर असे दोन युजेस इथे ट्रान्सफॉर्मरचे आपल्याला दिसले. ठीक आहे. सो दॅट द अल्टरनेटिंग व्होल्टेज अक्रॉस द सेकंडरी कॉईल ए सी, म्हणजे मी अल्टरनेटिंग करंट प्रायमरी टू सेकंडरी पाठवलं. ठीक आहे. सो दॅट सेकंडरी कॉईल ए बी चेंजेस, ठीक आहे ना, चेंजेस इट्स पोलॅरिटी. काय करते ही, पोलॅरिटी चेंज करते आफ्टर एव्हरी हाफ सायकल. म्हणजे इकडनं आली पॉझिटिव्ह आणि नंतर निगेटिव्ह झाली. म्हणजे ह्या हाफ सायकलमध्ये ती पॉझिटिव्ह होती आणि इकडच्या हाफ सायकलमध्ये ही निगेटिव्ह झाली. परत हाफ सायकलमध्ये पॉझिटिव्ह, परत हाफ सायकलमध्ये निगेटिव्ह झाली. सो दॅट इज द अल्टरनेटिंग व्होल्टेज अक्रॉस द सेकंडरी कॉईल ए बी. ठीक आहे. दॅट इज चेंजेस इट्स पोलॅरिटी आफ्टर एव्हरी हाफ सायकल. सो वेन पहिली पॉझिटिव्ह हाफ सायकल जर असेल, म्हणजे ही सायकल, म्हणजे पहिले स्टार्ट होते पॉझिटिव्ह हाफ सायकल, पहिली हाफ पॉझिटिव्ह सायकल. ठीक आहे. सो दॅट वेन द पॉझिटिव्ह हाफ सायकल बिंग्स, सुरुवात होते पहिल्या पॉझिटिव्ह हाफ सायकल, जिथून सुरुवात होणार आहे इथून स्टार्ट होईल, अशी सायकल आहे, इथून ही स्टार्ट होणार आहे. ठीक आहे. दॅट इज बिंग्स द व्होल्टेज ॲट द पॉईंट ए. ठीक आहे. पॉईंट एवरती जिथे सर्किट तुम्ही बघितलं, या सर्किटमध्ये असणारा हा जो पॉईंट ए आहे, इथून सर्किटमध्ये पॉझिटिव्ह सायकल स्टार्ट व्हायला सुरुवात होणार आहे. ठीक आहे. सो दॅट व्होल्टेज ॲट पॉईंट ए विल बी हायर असेल. म्हणजे बघा, व्होल्टेज ॲट द पॉईंट ए इज हायर पोटेन्शियल असेल. म्हणजे पॉईंट एवरती जास्त पोटेन्शियल असेल विथ रिस्पेक्ट टू द पॉईंट बी. बरोबर आहे. म्हणजे इथून सुरुवात झाल्यानंतर इथे व्होल्टेज हायर असेल ॲज कम्पेअर टू दिस वन. इथे व्होल्टेज काय असेल तुमचा, कमी असेल. ठीक आहे. सो दॅट विथ रिस्पेक्ट टू द पॉईंट बी द डायोड डी इज फॉरवर्ड बायस. म्हणजे फॉरवर्ड बायस समजला आता. फॉरवर्ड बायस जो पुढे पाठवणार आहे, म्हणजे हे क्लोज असेल, म्हणजे इथून करंट फ्लो होईल. तुम्हाला परत एकदा सांगतो, फॉरवर्ड बायस जो इथे आपण घेतला, जिला आपण म्हटलं, काय म्हटलं आपण इथे, दॅट इज व्हॉट, नथिंग बट वी कॅन सेईंग दिस. आपल्या याच्यामध्ये डू यू नो मध्ये आपण याला बोललो. व्हॉट इज दॅट, ॲक्च्युली अ फॉरवर्ड बायस इज हेअर, रिव्हर्स अँड फॉरवर्ड बायस. फॉरवर्ड बायस बघा, हा काय होता आपला, जो करंटला पुढे पाठवतो, आणि रिव्हर्स बायस म्हणजे करंटला मागे पाठवतो. म्हणजे हा ओपन सर्किटसारखा बिहेव करतो. ठीक आहे. म्हणजे इथून करंट फ्लो होऊ देणार नाही रिव्हर्स बायसमध्ये, आणि फॉरवर्ड बायसमध्ये करंट फ्लो व्हायला लागेल. बरोबर आहे. म्हणजे हे क्लोज सर्किटसारखं बिहेव करेल. ठीक आहे. तर इथे बघा, परत एकदा सांगतो आपण कशावरती बोलतोय नाव, दॅट इज
दॅट द डायोड इज फॉरवर्ड बायस. ठीक आहे ना. सो इट कंडक्ट्स, काय करतं हे इलेक्ट्रिसिटीला कंडक्ट करतं, वर्क ॲज अ क्लोज स्विच. म्हणजे डायोड कसा बिहेव करायला लागतो, जसं क्लोज स्विच आहे, म्हणजे मी चालू केलेलं आहे बटन, बरोबर आहे, अँड करंट फ्लो थ्रू द सर्किट होऊन जाईल. म्हणजे सर्किटमधून करंट काय होईल, फ्लो व्हायला लागेल. अँड जशी आता ही हाफ सायकल कंप्लीट होईल पॉझिटिव्हची, ठीक आहे, त्याच्यानंतर निगेटिव्ह हाफ सायकल स्टार्ट होईल, बरोबर आहे. सो वेन द निगेटिव्ह हाफ सायकल बिंग्स द पोटेन्शियल ॲट पॉईंट ए इज लोअर. म्हणजे आता ए वरती पोटेन्शियल जेवढं जास्त होतं, आता ए वरचं पोटेन्शियल हे कमी कमी व्हायला लागेल, बरोबर ना. इथून बघा, हायरचं पोटेन्शियल इथे आलं आणि इथून हे लोअर व्हायला लागलं, आता हळूहळू कमी होत जाईल. ठीक आहे. सो दॅट वेन द पोटेन्शियल दॅट इज ॲट पॉईंट ए इज लोअर विथ रिस्पेक्ट टू पॉईंट बी. ठीक आहे, लोअर द विथ रिस्पेक्ट टू पॉईंट बी अँड द डायोड विल बी रिव्हर्स बायस. म्हणजे डायोड कसा बिहेव करेल, रिव्हर्स बायस, अपोजिट करंटला पाठवत जाईल. कसं त्याच्या बॅकवर्डमध्ये करंटला पाठवेल, अपोजिट डिरेक्शनमध्ये करंटला पाठवेल. अँड बिकॉज ऑफ दिस, ठीक आहे, सो दॅट इट बिहेव लॅट इट डज नॉट कंडक्ट, म्हणजे ओपन स्विच सारखं बिहेव करायला लागेल. अँड नो करंट पास थ्रू द सर्किटमधून हे करंट पास करू देणार नाही. म्हणजे फक्त पॉझिटिव्हलाच पास करेल मग आता हा. ठीक आहे, निगेटिव्हवाला गायब होऊन जाईल, फक्त पॉझिटिव्हवाला जाईल, म्हणजे हा गायब होऊन जाईल इकडचा आता, बरोबर आहे. सो दॅट हेन्स द डायोड कंडक्ट ओनली इन द पॉझिटिव्ह हाफ सायकल ऑफ द अल्टरनेटिंग करंट. म्हणजे येणारा अल्टरनेटिंग करंटपासून हा कंडक्ट कुठला करेल, फक्त पॉझिटिव्ह हाफ सायकलला कंडक्ट करेल. इट ब्लॉक्स द करंट ड्युरिंग द निगेटिव्ह हाफ सायकल. म्हणजे जेव्हा निगेटिव्ह हाफ सायकल तयार होईल, बरोबर आहे, त्यावेळेस निगेटिव्ह हाफ सायकलला तो ब्लॉक करून देईल, फक्त पॉझिटिव्हला पाठवेल. सो दॅट द करंट लोड, ठीक आहे, इट इज करंट ऑलवेज फ्लो थ्रू द लोड आर एल. म्हणजे आर एलमधून जे करंट, म्हणजे जो लोड आपण लावलेला आहे, ठीक आहे, इन द सेम डिरेक्शन. फक्त काय करेल मग हे एकाच डिरेक्शनमधून हे काय करेल, सारख्या सेम डिरेक्शनमधून करंटला फ्लो करेल फॉर द अल्टरनेटिंग पॉझिटिव्ह हाफ सायकलच्या वेळेस. ठीक आहे. म्हणून जर तुम्ही ही डायग्राम नीट बघितली तर इथून हा निगेटिव्ह हाफ सायकलला कट करून देतो आणि हा फक्त पॉझिटिव्ह हाफ सायकलला राहू देतो इथे. ठीक आहे. सो वेव फॉर्म दिलेला आहे हा आपल्याला सगळ्यांना. ही जी डायग्राम होती इथे, दॅट इज हा डीसीला कन्वर्ट करताना तुम्हाला दिसेल आता. वेव फॉर्म ऑफ इनपुट आउटपुट सिग्नल, जो हाफ सायकल वेवला रेक्टिफायरला दाखवतोय ही डायग्राम आपल्याला. सो हेन्स जो डीसी आउटपुट आहे आता, बरोबर आहे, तो लोडमधून बाहेर येणारा. ठीक आहे. दॅट इज द डीसी आउटपुट व्होल्टेज ऑप्टेन अक्रॉस द आर एल. ठीक आहे, लोड जो आहे, ठीक आहे, इज इन द फॉर्म ऑफ अल्टरनेटिंग पल्सेस. म्हणजे हे अल्टरनेट पल्सेस इथून निघताना तुम्हाला दिसतील. डीसी सप्लाय येईल आता, बरोबर आहे, कसा येईल, डीसी सप्लाय येईल. तसंच आपल्याला फुल वेव्ह रेक्टिफायर पण इथे शिकायचं आहे. ठीक आहे. फुल वेव्ह रेक्टिफायर म्हणजे हाफ वेव्ह तर एकच वेव्ह ती पॉझिटिव्हला पाठवत होती, तर फुल वेव्हमध्ये काय होणार आहे मग आता, की हाफ म्हणजे निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह दोघं यायला पाहिजे आता. ठीक आहे, काय यायला पाहिजे, दोघं निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह दोघं यायला पाहिजे. सो दॅट ड्यू टू, आता ह्याची गरज का बरं पडली असेल फुल वेव्हची, हाफ वेव्ह होतं ना, मग फुल वेव्ह का बरं आणलं यांनी, तर इथे एक लॉस होत होता. ठीक आहे, ड्यू टू द लॉस ऑफ ऑल निगेटिव्ह सायकल. कारण जेवढ्या कुठल्याही निगेटिव्ह सायकल होत होत्या त्यावेळेस त्या निगेटिव्ह सायकल लॉस्ट होत होत्या. ठीक आहे, त्या सर्किटमध्ये यूज नाही झाल्या. सो त्याच्यामुळे जी इफिशियन्सी होती हाफ वेव्ह रेक्टिफायरची ती कमी झाली. ठीक आहे, म्हणजे खूपच पुअर होती, व्हेरी पुअर म्हटलं गेलं. काय म्हटलं गेलं, व्हेरी पुअर होती. सो ड्यू टू लॉस ऑफ निगेटिव्ह सायकल द इफिशियन्सी ऑफ द हाफ वेव्ह रेक्टिफायर विल बी व्हेरी पुअर. सो देअर फोर अ रेक्टिफायर सर्किट युझिंग 2 डायोड्स. म्हणजे ह्या रेक्टिफायर म्हणजे फुल वेव्ह रेक्टिफायरमध्ये 2 डायोडचा यूज केला गेला. इथे जर तुम्ही बघितलं होतं त्या पूर्ण सर्किटमध्ये तुम्हाला एक पी एन जंक्शन डायोड दिसला. ठीक आहे, आता फुल वेव्ह रेक्टिफायरमध्ये आपण काय करणार आहोत, तर 2 डायोडचा यूज करणार आहोत. ठीक आहे. सो दॅट इफ, ठीक आहे, 2 डायोड्स इज मोर युजफुल असतात. ठीक आहे. सो रेक्टिफायर सर्किट युझिंग 2 डायोड्स इज मोर युजफुल. सो इफ फुल वेव्ह रेक्टिफायर म्हणजे करंट फ्लो थ्रू द लोडमधून जात आहे इन द सेम डिरेक्शन ड्युरिंग बोथ द हाफ सायकल. ठीक आहे, दोघं हाफ सायकलच्या वेळेस, दॅट इज ऑफ द अल्टरनेटिंग करंट. म्हणजे आता 2 जर डायोड असतील तर दोघं डायोड काय करतील, म्हणजे पॉझिटिव्हवाला एक डायोड काम करेल आणि दुसरा निगेटिव्ह सायकलला प्रोव्हाइड करण्याचा दुसरा डायोड काम करेल. ठीक आहे, एक एक काय करतील, वाटून घेतील. एक पॉझिटिव्ह सायकलला घेऊन जाईल आणि दुसरा निगेटिव्ह सायकलला घेईल. सो दॅट इफ फुल वेव्ह रेक्टिफायर करंट फ्लोज थ्रू द लोड in the same direction during both the half cycle of the alternating current. So this is because, ठीक आहे, हे का बरं झालं, दिस इज बिकॉज द फुल वेव्ह रेक्टिफायर सर्किट कन्सिस्ट ऑफ द 2 डायोड. ठीक आहे,
टू डायोड्स कंडक्टिंग अल्टरनेटली. ठीक आहे, दोघं डायोड्स काय करतील, अल्टरनेटली करंटला कंडक्ट करत असतील. सो दॅट इज द सर्किट कन्सिस्ट ऑफ द सेंट्रल टॅप्ड ट्रान्सफॉर्मर. हे इथे ट्रान्सफॉर्मर आहे बघा. ठीक आहे, सो हेअर इज दॅट द डायोड D1 अँड D2 इथे तुम्हाला दिसत आहेत दोघं डायोड. की A-B हा सेकंडरी कॉइलचा यूज करतोय. इथे ट्रान्सफॉर्मर यूज केला गेला बघा. इथे मध्ये ट्रान्सफॉर्मर तुम्हाला दिसेल. ठीक आहे, दॅट इज सेंटर टॅप्ड ट्रान्सफॉर्मर आहे. ठीक आहे, D2 हा दुसरा डायोड आहे. हा D1 डायोड तुम्हाला दिसेल. इथे पॉईंट P आहे. इथे लोड लावलेला आहे बघा, आउटपुट जिथून येणार आहे. आणि बाकीची ही ग्राउंड केलेलं आहे, अर्थिंग लावलेली इथे. ठीक आहे, ही अर्थिंग आहे. सो दॅट द डायोड D1 अँड D2 आर कनेक्टेड सच दॅट. ठीक आहे, कसे लावले असतात बघा. D1 कंडक्ट्स इन पॉझिटिव्ह हाफ सायकल अँड D2 कंडक्ट्स इन अ निगेटिव्ह हाफ सायकल. म्हणजे हा पॉझिटिव्ह हाफ सायकलला घेणार आहे आणि हा निगेटिव्ह हाफ सायकलला घेणार आहे. ठीक आहे, सो दॅट द D2 कंडक्ट्स इन द निगेटिव्ह हाफ सायकल ऑफ द इनपुट व्होल्टेज. सो ड्युरिंग द पॉझिटिव्ह हाफ सायकलच्या वेळेस, ठीक आहे, जेव्हा पॉझिटिव्ह हाफ सायकल होईल ऑफ द इनपुट व्होल्टेज, द पॉईंट A जिथे हायर पोटेन्शियल असेल दॅन दॅट ऑफ द पॉईंट. ठीक आहे, पॉईंट दॅट इज पॉईंट B पेक्षा. अँड द डायोड D1 काय करेल, कंडक्ट करेल, म्हणजे इलेक्ट्रिसिटीला कंडक्ट करेल. अँड दॅन द करंट थ्रू द लोड रेजिस्टन्स विल बी फ्लोज. ठीक आहे ना, म्हणजे APQR सारखं बिहेव करेल, बरोबर. APQR इंटू C, बरोबर आहे. तर असं करंट फ्लो होताना तुम्हाला दिसेल. हे दिसतंय, असं येतंय, असं असं, अँड दिस वन इज लाईक दिस. हे करंट असं फ्लो होईल इथे. ठीक आहे, अँड दॅन वेन ड्युरिंग निगेटिव्ह हाफ सायकल ऑफ द इनपुट व्होल्टेज, म्हणजे आता इथे इनपुट व्होल्टेज पॉईंट B इज ॲट हायर पोटेन्शियल दॅन द पॉईंट A. म्हणजे मग दुसऱ्याच्या वेळेस, ठीक आहे, सेकंड केसमध्ये इथे हायर पोटेन्शियल असेल, इथे लोअर पोटेन्शियल असेल. ठीक आहे, सो बिकॉज ऑफ दिस दॅट इज ड्युरिंग द निगेटिव्ह हाफ सायकल ऑफ द इनपुट व्होल्टेज पॉईंट B ॲट हायर पोटेन्शियलवरती आणि पॉईंट D जो आहे तो लोअर पोटेन्शियलवरती आहे. सो द डायोड D2 विल बी कंडक्ट. म्हणजे आता हा डायोड काय करेल, इथे कंडक्शन करेल, बरोबर आहे. हा D2 कंडक्ट करेल. आणि मग जर D2 कंडक्शन करतोय, सो दॅट इज द करंट फ्लो थ्रू द लोड रेजिस्टन्स कसा BPQRC मधून पास होईल. दिसतोय तुम्हाला, BPQRC इथून असं करंट फ्लो होताना तुम्हाला दिसेल. ठीक आहे, सो दॅट इज व्हॉट, हे करंट असं जाईल BPQRC सारखं. ठीक आहे, ह्या पद्धतीने इथून करंट फ्लो होताना तुम्हाला दिसेल. म्हणजे आता दोघं कामास येऊन गेले, दॅट इन द सेम डिरेक्शन ड्युरिंग द बोथ द सायकल. आता इथे बघा, आपण निगेटिव्हला यूज केलं, पॉझिटिव्हला यूज केलं, तर हे पॉझिटिव्ह असेल. ठीक आहे, आउटपुट D1 थ्रू येणार आहे, दुसरं D2 थ्रू निगेटिव्ह येईल, बरोबर आहे. अँड दोघांना जर आपण कंबाईन केलं तर टोटल आउटपुट व्होल्टेज DC सप्लाय माझ्याकडे येऊन जाईल. सो दिस इज व्हॉट द DC सप्लाय आपल्याकडे येईल. दिस इज व्हॉट अगेन अ फुल वेव्ह रेक्टिफायर आपण त्याला म्हणतो. याचे काही ॲडव्हान्टेजेस पण आपल्याला दिले होते. ॲडव्हान्टेजेस ऑफ द फुल वेव्ह रेक्टिफायर दॅट इज रेक्टिफिकेशन इन बोथ द सायकल्स ऑफ द अल्टरनेटिंग करंट. कारण हे काय करतं, दोघं सायकलमध्ये, निगेटिव्ह सायकलमध्ये आणि पॉझिटिव्ह सायकलमध्ये, दोघांमध्ये काय करतं, हे अल्टरनेटिंग करंटला रेक्टिफाय करतं. ठीक आहे, रेक्टिफिकेशन होतं. याची इफिशियन्सी डेफिनेटली जास्त आहे फुल वेव्ह रेक्टिफायरची हाफ वेव्ह रेक्टिफायरपेक्षा. ठीक आहे, आणि द रिपेल इन द फुल वेव्ह रेक्टिफायर इज लेस दॅन इन द हाफ वेव्ह रेक्टिफायरपेक्षा जास्त असतं. ठीक आहे, सो दॅट इज द रिपेल ऑफ द फुल वेव्ह रेक्टिफायर इज लेस असतं दॅन द हाफ वेव्ह रेक्टिफायर. ठीक आहे, हाफ वेव्ह रेक्टिफायरपेक्षा. आय होप तुम्हाला मी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी चांगल्या पद्धतीने समजल्या असतील. ठीक आहे, आणि जर नसेल समजलं तर परत एकदा बघा. ठीक आहे, नीट एकदा परत रीड करून घ्या. ठीक आहे, सो जर तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका. अँड अगेन ज्यांनी पूर्ण लेक्चर बघितलं त्यांचा मनापासून आभारी आहे मी. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.